इथे परिस्थिती बघितली आहे, या इथल्या महिला, बाल रुग्ण, लहान मुलांना, माणसांना इथं या गड्ड्यातलं पाणी प्यावं लागतं। आज आपण अशा एका युगात आहोत जिथे तंत्रज्ञान आकाशाला गवसणी घालतंय। आपण 5G कनेक्टिव्हिटी, डिजिटल इंडिया आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या मोठ्या बाता करतोय। जगाच्या नकाशावर भारत एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयाला येत असताना या चित्राची दुसरी एक बाजू मात्र आजही अंधारात आहे। एका बाजूला आपण चंद्रावर पाणी शोधण्याच्या गप्पा करतोय आहे, मात्र दुसऱ्या बाजूला या देशाच्या एका कोपऱ्यात आजही मानवाच्या मूलभूत गरजेसाठी म्हणजेच हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते आहे। तर विकासाचा हाच विदारक विरोधाभास पाहायला मिळतोय गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा भागामध्ये। सिरोंचा भागातील स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही झिंगानूर परिसरातील आदिवासी बांधवाच्या नशिबी पाण्यासाठी वनवास कायम आहे। जिथे घरापासून अवघ्या 50 किलोमीटरवर जिल्ह्याचं सर्वात मोठं धरण दिमाखात उभं आहे, तिथेच त्या पायथ्याला असलेल्या गावांना मात्र पोरकं सोडण्यात आलंय। नेमकं काय आहे या भागातील पाणी टंचाईचं भीषण वास्तव आणि का शासकीय योजना केवळ कागदांवरच मर्यादित राहिल्या आहेत, पाहूया हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि आपण बघताय लोकमत.com। गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर चेक 1, झिंगानूर चेक 2, लिंगापूर टोला आणि रामाजीगुडम या परिसरातील सद्यस्थिती आजच्या काळाचा थरकाप उडवणारी आहे। 400 कुटुंबांची वस्ती असलेल्या या भागात सुमारे 250हून अधिक कुटुंबांना दररोज पाण्यासाठी अघोषित युद्धाचा सामना करावा लागतोय। गावात 20 विहिरी आणि 40 बोरवेल्स आहे, पण शोकांतिका अशी की यातील एकाही स्त्रोतामध्ये आज पाण्याचा अंश उरलेला नाही। वर्षातील तब्बल 8 महिने इथल्या महिलांना आणि पुरुषांना 1.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। कुठल्या सुसज्ज नळ योजनेतून पाणी घेण्यासाठी नाही, तर तलावाकाठी असलेल्या एका छोट्याशा खड्ड्यात साचलेलं झऱ्याचं पाणी गोळा करण्यासाठी। केंद्र आणि राज्य सरकारच्या जलजीवन मिशन सारख्या कोट्यावधींच्या योजनांचे पाईप गावात पोहोचले, पण त्यातून पाण्याचा एकही थेंब आजवर आलेला नाही। योजना फक्त कागदावरच ओल्या आहेत, प्रत्यक्षात मात्र जनतेचा घसा कोरडाच आहे। सर्वात संतापजनक बाब म्हणजे या गावापासून अवघ्या 50 किलोमीटरवर जिल्ह्याचं सर्वात मोठं मेडीगट्टा धरण असूनही झिंगानूर वासियांच्या नशिबी हा पाण्यासाठीचा संघर्ष का? महिला पहाटेपासूनच डोक्यावर घागरी घेऊन निघतात, तर शेतकरी बैलगाडी किंवा सायकलवर पाण्यासाठी 2-2 तास रानात भटकत असतात। डोंगरदऱ्यांचं भौगोलिक कारण पुढे करून प्रशासन आपली जबाबदारी किती काळ टाळणार, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे। झिंगानूरच्या या कोरड्या पडलेल्या नळांनी आज प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। धरण शेजारी असूनही तहान भागवण्यासाठी वनवन फिरणाऱ्या या आदिवासी बांधवांचा संयम आता संपत चाललाय। कागदावरच्या योजना जेव्हा जमिनीवर उतरतील तेव्हाच खऱ्या अर्थाने या भागाचा विकास झाला आहे असं म्हणता येईल। सोबत आम्ही इथं झिंगानूर या गावात आलेलो आहोत। या गावात कित्येक महिन्यापासून उन्हाळ्याचे दिवस लागण्याच्या सुरुवातपासूनच पाण्याची अत्यंत कमतरता। आज आम्ही इथे परिस्थिती बघितली आहे, या इथल्या महिला, बाल रुग्ण, लहान मुलांना, माणसांना इथं या गड्ड्यातलं पाणी प्यावं लागतंय। सरकार म्हणते, आपले मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात आम्ही अत्यंत विकास करत आहोत, लोकांची हर समस्या सॉल्व्ह करत आहोत, खदानाने एवढा पैसा येता म्हणतात, तर मग जनतेचा हा पैसा कुठे चालले? आज हे आदिवासी उपेक्षित आहे, त्यांना पिण्याचे साधारण पाणी नाही भेटत आहे। तर सरकारकडे आम्ही मागणी करू, तुरंत इथं पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा झिंगानूर गावाच्या लोकांना आपण घेऊ, आम्ही मुख्यमंत्रीच्या नागपूर कार्यालयावर आंदोलन करू। धन्यवाद। झिंगानूरच्या या तहानलेल्या वास्तवाने आज अनेक प्रश्न उभे केले आहेत। महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा, शेतकऱ्यांची बैलगाडीवरून होणारी पाण्यासाठी वनवन ही केवळ एक समस्या नाही, तर ती प्रशासकीय अपयशाची जिवंत साक्ष आहे। 50 किलोमीटरवर धरणाचं पाणी या गावापर्यंत पोहोचायला आणखी किती काळ लागणार, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। पाहिलं तर आपण अवघ्या 50 किलोमीटरवर
मेडीगट्टा सारखं धरण, अवाढव्य हे धरण असूनही झिंगानूरची जनता तहानेने व्याकुळली आहे. सरकार बदलली, आश्वासनं आली, पण याच डोंगर दऱ्यात राहणाऱ्या माणसाच्या नशिबातील पाण्याचा वनवास काही संपला नाही. नळ योजनेचे कोरडे पाईप जे आहेत आज प्रशासकीय अनास्थेची साक्ष देत आहेत. आता प्रश्न हा सुरतो की या आदिवासी नागरिकांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कधी उतरणार? जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की दरवर्षीप्रमाणे हे नागरिक केवळ कागदी योजनांचे बळी ठरणार? या भीषण पाणी टंचाईवर तुमचं काय मत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच अपडेट्स व्हिडिओ करता lokmat.com ला बघायला विसरू नका.